नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे. कारण बहिणींना थेट 6,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे. आता बघा कशा प्रकारे 6,000 रुपये मिळणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करायचे आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये थेट खात्यामध्ये दिले जात आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा बहिणींनो, ज्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण केली होती त्या बहिणींचा जो लाभ आहे तो सुरू आहे. पण ज्या बहिणींनी KYC केलेली नव्हती तर त्या बहिणीचा जो लाभ होता तो बंद केलेला होता, म्हणजेच त्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे. आता या ठिकाणी काय झालं तर त्या बहिणींना सुद्धा एक संधी दिली आहे. म्हणजे ज्या बहिणीची KYC चुकीची झाली होती तर त्या बहिणींना पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या बहिणींना KYC करण्यासाठी, म्हणजे त्यांची जी चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन लाडकी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यालाच आपण नवीन KYC सुद्धा म्हणू शकतो. तर जवळजवळ 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. 31 मार्चपर्यंत त्या बहिणींनी त्यांची जी चुका झालेल्या होत्या KYCमध्ये त्या दुरुस्त करून घ्यायचे. त्या चुका दुरुस्त झाल्याच्या नंतर त्या बहिणींनी जर पात्र असतील तर त्यांना पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे. म्हणजेच त्या बहिणींना सुद्धा पुन्हा एकदा पैसे मिळू शकतात. आणि ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते जमा होत होते तर त्यांना रेग्युलर हप्ते मिळणारच आहे, कारण त्या बहिणी ऑलरेडी पात्र आहेत. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आलेले होते त्या बहिणींना आता 1,500 रुपये जमा होणार आहे जानेवारी महिन्याचे. तर कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये आलेले होते. ज्या बहिणी लिहून पाठवतील की सर मला डिसेंबरचे 1,500 रुपये आलेले, तर त्या बहिणींना जवळजवळ 1,500 रुपये पाठवले जाणार आहे जानेवारी महिन्याचे. आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता तर त्या बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्या बहिणींना टोटल 6,000 रुपये मिळणार आहे. कसे मिळणार आहे तेही सांगतो, लक्षपूर्वक बघा. तर तुम्ही बघू शकता, ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे चला जाणून घेऊया. म्हणजेच कोणत्या महिलांना 6,000 मिळणार आहे ते समजून घ्या. तर बघा, अनेक लाभार्थी महिलांनी KYC करताना तांत्रिक चुका केलेल्या होत्या किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो थांबलेला होता. कारण बहुतेक बहिणींना KYC करताना त्यांना समजलं नाही की प्रश्न कसा आहे आणि त्याचं उत्तर काय द्यायचं आहे. तर त्यामुळे त्यांची चुकीची या ठिकाणी KYC झाली होती. तर चुकीची KYCमुळे त्यांचा लाभ बंद झालेला होता. तर आता त्या बहिणींना चुकी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा एक संधी दिलेली आहे आणि ती संधी आहे 31 मार्चपर्यंत. तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. किती बहिणींनी KYC केली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. कारण ज्या बहिणींनी KYC केलेले त्यांना टोटल 6,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही KYCचे जे तुमच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या जर का तुम्ही दुरुस्त केले नसेल तर तुमचा लाभ हा बंद असणार आहे. ठीक आहे. तर 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. आता बघा, पूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीची योजना होती. म्हणजेच तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार होत्या आणि पडताळणी करणार होत्या, पण तसं झालं नाही. आता ती रद्द करून ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविकांमार्फत जी पडताळणी तुमची होणार होती ती आता रद्द केलेली आहे आणि आता तुम्हाला ऑनलाईन दुरुस्तीची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजेच ऑनलाईन तुम्हाला KYC करायची आहे. ठीक आहे. आता बघा, ज्या महिलांचा डिसेंबर 2025 पासून लाभ थांबलेला आहे त्या बहिणींना KYC पूर्ण केल्यानंतर प्रलंबित जे काही हप्ते असतील ते एकत्र मिळू शकतात. उदाहरणार्थ 6 महिन्यांचे पैसे तुम्हाला 1,500 प्रमाणे 6,000 रुपये एकाच वेळेस जमा होऊ शकतात. म्हणजेच काय, ते एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 6,000 रुपये येणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर त्या बहिणीसाठी असणार आहे. आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता तर त्या बहिणींना 1,500 रुपये जमा होणार आहे जानेवारी महिन्याचे. तर तुम्ही काळजी करू नका, तेही पैसे तुम्हाला उद्यापासून मिळणार आहेत. ठीक आहे. आता बघा, ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता त्यांनी फक्त लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले नव्हते. तर त्या बहिणींना 31 तारखेपर्यंत मुदत आहे KYC करायची. KYC करून घ्यायची. KYC झाल्याच्यानंतर तुम्हाला टोटल 6,000 रुपये जमा होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.